हे जे स्तोत्र आहे या स्तोत्राचा लेखक स्तोत्रकर्ता दावीद आहे. David is the author of the psalm. आणि या स्तोत्राचं आताच आपण वाचन केलेलं आहे. प्रियांनो, या वाचनामध्ये आपल्याला ठळक रीतीने 4 मुख्य उद्देश या स्तोत्राचे आपल्याला पाहायला मिळतात. We have 4 main points in this psalm. पहिल्या 1 ते 2 वचनामध्ये देव हा संपूर्ण सृष्टीचा मालक आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. First 2 verses we learn God is the owner of the entire universe. दुसरा उद्देश आपल्याला पाहायला मिळतो की देवाजवळ जाण्यासाठी शुद्ध अंतःकरण आवश्यक आहे. And second we learn that man should have the pure heart to go before the Lord. आणि तिसरा उद्देश आहे की देवाचा शोध घेणाऱ्यांना तो आशीर्वाद देतो. And thirdly we learn that people who seek him he blesses them. आणि चौथा आहे की देव हा वैभवाचा राजा आहे. And the fourth point we learn that God is the king of the glory. यावेळेस आपण पहिल्या 2 वचनाकडे आपलं लक्ष केंद्रित करूया. Let's see first 2 verses. 1 आणि 2 ही वचने आपल्याला सांगते की संपूर्ण सृष्टीचा मालक हा देव आहे. These 2 verses are teaching us that God is the owner, the creator of the entire universe. मग या सृष्टीमध्ये सर्व जे काही आहे, मनुष्य आहे, प्राणी आहे, जी काही साधन संपत्ती आहे, निसर्ग आहे, या सर्व गोष्टी देवाच्या अधीन आणि त्याच्या नियंत्रणामध्ये आहे. All the man, all the animal and all the creatures belong to God and they are under him. आपण निश्चितच सदैव आपल्या लक्षामध्ये एक गोष्ट ठेवणं गरजेचं आहे. ती म्हणजे आपण या सृष्टीचे मालक नाही, तर प्रियांनो आपण या सृष्टीचे व्यवस्थापक आहोत. We are not the owner or the boss of the universe, but we are the stewards of the universe or the earth. देवाने ही पृथ्वी निर्माण केली आणि तिला प्रियांनो एक स्थैर्य दिलेलं आहे. God has created the earth and God has established it. निसर्गाचं संतुलन देवाच्या शक्तीचे आपल्याला प्रमाण पाहायला मिळतं. The nature, the balance of the nature is the display of God's power. सहजच सर्व काही ऋतू बदलत नसतात. पाऊस ज्यावेळेस पडायचा असतो त्यावेळेस पाऊस पडतो, थंडी पडायच्या वेळेस थंडी पडत असते, उन्हाच्या वेळेस ऊन पडत असतं. समुद्र सुद्धा आपली जी रेषा आहे ती ओलांडून तो पलीकडे येत नाही. याचा अर्थ प्रियांनो, या प्रत्येक निसर्गातील प्रत्येक गोष्टीवर देवाचं नियंत्रण आपल्याला पाहायला मिळतं. We see that God is completely in control of the universe. There are seasons and they come chronologically, and even God has set the boundaries to the sea. आणि विशेष करून आपल्याला प्रियांनो आजच्या या युगामध्ये बरेचसे असे इतिहासाचे जे जाणकार आहेत ते असं म्हणतात की ही पृथ्वी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांच्या मतानुसार ती बनलेली आहे असं ते सांगत असतात. The historians they have their different views about the creation of the earth. पण प्रियांनो, सृष्टी ही अपघाताने नाही तर देवाच्या योजनेचा तो एक भाग आहे. The world is not randomly come or created, but it is the plan of the Lord. आणि आपण तिसऱ्या वचनाकडे आता आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. तिसऱ्या वचनाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळते की यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल, आणि कोण चढेल हे म्हटल्यानंतर त्याच्यापुढे मी जे बायबल वापरतो ते पंडित रामाबाईचं आहे, त्यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. And the Bible I'm using, it is of Pandita Ramabai's Bible, and there are question marks in this. यहोवाच्या डोंगरावर कोण चढेल? Who shall ascend the hill of the Lord? मग हा प्रश्न कशाच्या संदर्भाने विचारला गेला असेल? In what context it is asked? तर हा प्रश्न प्रियांनो आध्यात्मिक शुद्धतेबद्दल विचारलेला आहे. This is about the purity of the life. आणि देवाजवळ जाण्यासाठी प्रियांनो पात्रता लागते. Going before the Lord, people should have the qualification. आता हे जे वचन आहे ही पात्रता जी म्हटलेली आहे त्या पात्रतेबद्दल आपण पुढच्या वचनामध्ये पुन्हा एकदा येऊन या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्यामध्ये मिळणार आहे. And the upcoming verses give the answer of this question. आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं की केवळ बाह्य धार्मिकता यासाठी पुरेशी नाहीये. And we learn that only outer righteousness is not enough for this. आणि चौथ्या वचनामध्ये आपल्याला त्याचं उत्तर मिळतं की ज्याचे हात स्वच्छ व निर्मळ आहे. He who has clean hands. देवाजवळ जाण्यासाठी प्रियांनो आवश्यक गुण म्हणजे काय आहे, तर पहिला आहे शुद्ध आचरण. The first thing is holy behavior. दुसरा आहे निर्मळ हृदय किंवा मन. Second thing is the pure heart. आणि तिसरा आहे खोटेपणा टाळणारं असं अंतःकरण. And people who are not deceptive. या 3 गोष्टींचा जर आपण प्रियांनो विचार केला तर या 3ही गोष्टी कोणी म्हणू शकत नाही माझ्याकडे परिपूर्णरित्या आहे. If we consider these 3 things, nobody can say that I have these 3 things perfectly. देव प्रियांनो अंतःकरण पाहतो. God sees the heart. आणि स्तोत्रकर्ता दाविदाची निवड सुद्धा प्रियांनो याच पद्धतीने झालेली आहे की ज्यावेळेस राजा म्हणून त्याची निवड करायची होती त्यावेळेस त्याचं बाह्य स्वरूप देवाने न पाहता त्याचं अंतःकरण पाहिलं आणि त्याची त्या ठिकाणी निवड झालेली आपल्याला पाहायला Even God has chosen King David in this way. God did not see his outer appearance, but he saw his heart. आणि 5व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की शुद्ध जीवन जगणाऱ्याला देव आशीर्वाद देतो. People who walk uprightly, God blesses them. आणि देवाचे तारण म्हणजे मुक्ती, संरक्षण आणि तो त्याची कृपा तो पुरवतो. God protects them and he gives them grace and his favor. या वचनामध्ये 5व्या वचनामध्ये आपल्याला वाचायला मिळतं त्यालाच यहोवापासून आशीर्वाद व त्याच्या तारणाच्या देवापासून न्यायपण मिळेल. He will receive blessing from the Lord and righteousness from the God of his salvation. आणि 6व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की देवाचे खरे भक्त लोक किंवा मुले तेच आहे की जे देवाचा मनापासून शोध घेतात. And these are the generations of the people of God who always seek the Lord. आणि देवाचा शोध घेणं म्हणजे काय, तर देवाचा चेहरा शोधणे म्हणजे देवाशी अधिक जवळीक साधणे प्रियांनो. Seeking the Lord means having the intimate and close relationship with our God. देवाशी जवळीक साधणं म्हणजे त्याने जे आपल्याला हे जे पवित्र शास्त्र दिलेले आहे त्याच्या वचनामधून अधिकाधिक क्रममान होऊन त्याचं मनन करणं आणि त्याचं आज्ञापालन करणं, लागूकरण करणं, हे म्हणजे आपण ते देवाचं चेहरा शोधण्यासारखं आहे. Seeking the face of the Lord can be done by reading the scripture and obeying the Lord and knowing him from the scripture. आता 7व्या आणि 8व्या वचनाकडे आपल्याला आव्हान पाहायला मिळतं. In 7 and 8 we have the challenges. अहो वेशींनो, तुम्ही आपली डोकी उंच करा आणि सर्व काळच्या दारांनो तुम्ही उंचवली जा, म्हणजे गौरवाचा राजा आत येईल. Lift up your heads, O gates, and be lifted up, O ancient doors, that the King of glory may come in. आता ह्या वेशी आणि हे दरवाजे उघडणं किंवा उंच करणे म्हणजे काय प्रियांनो? What does it mean that the doors